मित्रांनो, जय खानदेश. मी तुमचा जितू भाऊ, एज्युकेशनल इन्फ्लुएन्सर. जसं की आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. आज आपला थोडा टॉपिक वेगळा आहे. आज मी पण गावकडे येले सुट्ट्यासमा हवा पाणी खावासाठी. देखो म्हणतं गावकडली हवा कशीची बाई ना. ऊन देखतंच का दादा सोन कितलं ऊन आहे आज ना. तापमान तर तुम्ही मला विचारा, कमी कमी 43-44 ना तापमानचे. सो म्हणून सांगत बाबा सोन, अभ्यास करा, चांगलं शिक्षण करा, मोठं नाव कमावा. चांगलं शिक्षण करशात तर तुमले व्हॅल्यू आहे जगमा. आणि तुमले व्हॅल्यू उनी की ऑटोमॅटिक आपला आईवडीलची व्हॅल्यू राहस मार्केटमा. तर तुम्ही ठरवा की तुमले लाईफमा काय करणं आहे. तुमले खरंच वावरेसमा कामे करणं शेत का आय टीमा काम करणं शे. आय टीमा काम करेल मग तुमले एस सीमा जागा भेटतच, पण त्यासाठी तेवढी मेहनत बी करणं पडस. जसं वावरमा बी काम करतंच कोणी करा आहे ना. आणि आपल्या गावकडली मन शे वावर शे तर पावर शे. हो दादा आठी देख रही तर तुला समजी पावर शे का दुसरंच काहीच तरी शे. रात्रंदिवस मेहनत करणं पडस. निसर्गाने जर साथ दिली तर सगळ्या गोष्टी होतील. नेत्यानावर बी पाणी फेरायचास. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला लाईफमध्ये तुमले काय करणं शे आणि कसं करणं शे. जसं आपण आय टीमा बी करत तुमले बी मेहनत करणी शे, सगळ्या लोकसली मेहनत करी. तर या जगमा हाई माले म्हणणं शे की या जगमा काही बी करा, मेहनतले फळ नाही. मेहनत करशात तर तुमले फळ भेटी, नाहीतर मग आपल्या असंच फिरणं आहेत. तर तुम्ही ठरवा तुम्हाला आईवडीलनं खरंच स्वप्न तुमले कंप्लीट करणं शे, पूर्ण करणं शे. तर एकच मार्ग आहे तुमच्याकडे, काहीतरी नवीन करा, आय टी सारख्या फील्डमा एंट्री करा आणि सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित होऊ शकतात. ओके, असंच आपण पुढे बोलत राहू. तोपर्यंत जय खानदेश.